पंतप्रधानांचं खूप मोठं विधान आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे। भारतीय लष्कराला निर्णय घेण्याची संपूर्ण मोकळीक देण्यात आली आहे। लष्करानं वेळ आणि ठिकाण ठरवावं आणि जोरदार प्रत्युत्तर द्यावं अशी सूचना पंतप्रधानांनी दिलेली आहे। देशाला लष्करावर संपूर्ण विश्वास असल्याचं देखील त्यांनी या बैठकीत बोलून दाखवलेलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत ही बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत संपूर्ण रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याचं समजतंय। तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते। आता लष्कर ठरवणार वेळ आणि ठिकाण, कधी हल्ला होतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्याबरोबर आहेत। आपण बातचीत करणार सर। सध्या बैठक सुरू आहे आणि या बैठकीत काय निर्णय होऊ शकतो किंवा ही बैठक आयोजित केली आहे, काय पाऊल उचललं जाणार? नक्कीच प्रधानमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली खरं म्हटलं तर भारताच्या सुरक्षिततेशी संबंधित एक प्रकारचे सर्वच उच्चस्तरीय अधिकारी या ठिकाणी आहे, ज्यामध्ये NSA आहेत, ज्यामध्ये संरक्षण मंत्री आहेत, तिन्ही दलाचे प्रमुख आहेत आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या चर्चेच्या माध्यमातून माझ्या मते दोन शक्यता त्या ठिकाणी होऊ शकतात। एक म्हणजे काही मागच्या दिवसांपासून अतिशय जबरदस्त अशा प्रकारची जी आहे सैन्य दलाची कारवाई त्या ठिकाणी होते जम्मू काश्मीरमध्ये, आणि मुख्यतः पहलगामशी संबंधित जे दहशतवादी आहेत त्यांना घेरलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यांना न्यूट्रलाइज केलं की काय, अशा प्रकारचे सुद्धा जे आहेत वेगवेगळ्या सोर्सेसकडून माहिती त्या ठिकाणी येते। मुळात जे आहे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीने ज्या प्रकारे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की डेफर्ड व्हिज्युअल्स असले पाहिजे आणि एक प्रकारची गुप्तता या सगळ्याच ॲक्शनविषयी त्या ठिकाणी बाळगली जाते। प्रधानमंत्र्याला माझ्या मते जे आहे जम्मू काश्मीरमध्ये काही महत्त्वाच्या अशा प्रकारचे जे ऑपरेशन्स किंवा ज्या मिलिटरी ॲक्शन्स घेतलेल्या असतील त्याचं डीब्रीफिंग केलं जात असेल आणि त्या अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची आहे। नाहीतर दुसऱ्या बाजूनं तसं